मला बोलू दे एक मिनिट. मला आम्ही 15 एक मिनिट तुम्हाला आम्ही म्हटलं खाली कसा म्हणून तू आले नाही हे वरती चढून यायचं याचा राग आलेला तुमच्या डोक्यात त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी कशाचं समर्थन करतात हे आम्हाला हे तुमच्या मनातली जी मानसिकता ना ही दुय्यम वागणुकाची मानसिकता ना ही इथं वरती वाचल्यावर तुमची दुय्यम मानाची वागणूक देणार तुम्ही भावना ठेवून असे बोलतात आमच्या मनात कुठलीच भावना नाही. पंचनामे झाले पाहिजे म्हणून सांगायला आलेलं आहे आणि पंचनामे सांगायला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी अधिकाऱ्याला बोला म्हणता तुम्ही आम्हाला उलटे सांगता का 5 वाजता मी मीटिंग बोला अहो आम्ही कशाला आलो इथं तुमची काय मीटिंग बसून येणार का तुम्ही आम्ही वाद घालायला आलोय का सुरुवात कोणी केली सगळे एक तुझे ओळखताय तुमचं बोलणं कसं आहे ते सांगा ना कसं बोलायचं तुमचं सांगा अरे काय बोलताय तुम्ही काय बोलणार माणूस हे शेतकरी टॉर्चर नाही अहो मारायला लागले शेतकरी त्याच्यावर काय करतात पगार चालू आहे तुम्हाला पगार चालू आहे तुझा पगार चालू आहे शेतकरी जास्त आलेला शेतकरी तुम्ही सांगता मी टॉर्चर होतो काय टॉर्चर काय टॉर्चर तुम्हाला पगार चालू आहे शेतकरी उदास्त आलाय काय कळायचं साहेब आणि पाऊस पडला नाही हे तुम्ही खेळवताय पाऊस पडला नाही आणि आम्हाला बाकीचं माहित नाही तुम्ही सरसकट या तालुक्यातले 48,000 शेतकरी प्रत्येक पंचनाम्यामध्ये बसले पाहिजे. उद्याला सकाळी
उद्याला सकाळी तुमचा तलाठी कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करायचे. आणि तुम्हाला मी हे पण कोण म्हणता फिरतोय? तुम्ही जी पद्धत आता जी वापरली त्या अतिशय चुकीची नंबर एक. मला तुम्हाला जसं राज्याला जसं राज्याला एक मुख्य सचिव असतो तसं ह्या तालुक्याचे मुख्य सचिव तुम्ही आहात. साहेब एक मिनिट ऐका, आता आमचं ऐका, आमचं ऐका. ऐकून घ्यायची यांची मानसिकता नाही. यांची मानसिकता नाही ऐकून घ्यायची. ऐकून घ्यायची मानसिकता नाही यांची. हे बोललो फक्त. ऐकून घ्या ना. ऐकून घ्या ना. तुम्ही माणसं मग ऐकून घ्या ना. बसून घ्या बोलू. या तालुक्यातील खऱ्या अर्थाने मी म्हणत होतो ही जी काही आपल्याला पायरी दिलेली आहे ही पायरी यांनी या ठिकाणी मुद्दाम करून दिलेली आहे. काय का 2 मिनिटं का जाणीवपूर्वक वरती बसून मला या ठिकाणी आलेल्या लोकांना कमीपणा दाखवायचा आणि कमीपणा दाखवत असताना आज तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहे का या तहसीलदारांनी या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्या करता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागत होतं शासनाकडे आदेश पाठवायला लागत होते ते दुर्दैवाने झाले नाहीत. परिणाम सर्व या ठिकाणी तालुका या ठिकाणी अतिवृष्टीतून या ठिकाणी वगळला होता. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महाराजांशी बोलल्यानंतर काही का होईना त्याच्यात या ठिकाणी सामील झाला आणि हा सामील झाल्यानंतर देखील आज आपण सर्व शेतकरी पंचनामे सरसकट करा हे सांगण्यासाठी इथं येत असताना देखील यांच्या स्वतःतला जो काही गुर्मी जी आहे ती गुर्मी आज या ठिकाणी दाखवतात. आज या ठिकाणी या तहसीलदारांचा निषेध करतो. या तहसीलदार साहेबांचं करायचं काय?